मध्ये 3 लाखपेक्षा अधिक निघले. विजय, मी तुला थोडंसं थांबवतो. ओबीसी नेते मंगेश ससाणे जी आपल्या सोबत आहे. मंगेशजी, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रामध्ये. आपण बघत असाल की 29 ऑगस्ट पासून जरांगे पाटलांनी आंदोलनाची हाक दिलेली आहे आणि ओबीसींनी सुद्धा हाक दिलेली आहे आंदोलनाची. आपण कसं बघताय जरांगेंच्या आंदोलनाकडे? कारण आता सध्या सरकारचं शिष्टमंडळ जरांगेंची समजूत काढायला अंतरवालीमध्ये आलंय. नाही, मी तेच म्हणलं ना की जरांगे सरकारचे जावई झालेले आहेत. आता जरांगे मदारी झालेत आणि सरकार ते माकडासारखं झालंय. जरांगे बोटावर त्याला नाचवतंय. 22 लाख सर्टिफिकेट दिलेली आहेत, त्यातले बरेचसे वैध झालेत. फक्त 4 सर्टिफिकेट पडताळणी समितीने रद्द केले, तरी या जरांगेंचा हा सगळा आगडोंब आहे. मुळामध्ये मला तर आता एक वेगळाच विषय वाटायला लागला या संदर्भामध्ये. हे कुठेतरी मुख्यमंत्री बदलाचं चाललंय. मग त्याच वेळेस मग जरांगेला उठतोय आणि जरांगे कधी नव्हे ते त्यांना जो सपोर्ट करणारे एकनाथ शिंदे यांच्यावर, त्याच्यानंतर संजय शिरसाट यांना शिव्या देतोय. त्यामुळं नक्की काय, एवढ्या छोट्या 4 प्रमाणपत्र रद्द केली म्हणून हे जर करत असेल, याला 2 कारणं असू शकतात. एक, ह्या सगळ्या पडताळण्या ज्या प्रलंबित आहेत, निकालासाठी राखीव आहेत हजारो स्थानिक स्वराज्य संस्थातल्या, तर त्या दबावातून द्यायला लावायच्या. कारण की आजच मी बघितलं पुण्यामधले, परवा दिवशी एक सातारा मधलं जे सगळं खोटं केलं होतं ती पडताळणी दिली. त्यामुळं पडताळणी समितीवर दबाव आणायचा, म्हणजे तुम्ही स्क्रुटिनीच करायची नाही, म्हणेल त्यालाच द्यायचं. आणि दुसरं की जरांगेच्या माध्यमातनं कुणाचा तरी गेम करायचंय, कुणाला तरी खाली बसवायचंय, कुणाला तरी हे करायचंय. एकंदरीत हे सगळं चित्र दिसतंय. कारण की ज्या प्रकारे ओबीसींच्या ज्या मागण्या प्रलंबित आहेत, ओबीसींच्या उपसमितीच्या अजून बैठका होत नाही. फक्त जरांगेचे एवढे चोचले पुरवायचं चालू आहे. ते भूतो न भविष्यती कुठलं सरकार. बर, काल पण फडणवीसांना त्यांनी शिव्या दिल्यात, काहीतरी याच्या आधी दिल्यात 4-5 दिवसापूर्वी. मग एवढ्या शिव्या देऊन गुन्हा दाखल नवनाथ वाघमारेंवर होतो, त्यांचं आम्ही समर्थन नाही केलं. तिथं तुम्हाला 2 समाजामध्ये तेढ निर्माण झाल्याचं कलम दिसतं, तिथं तुम्हाला सार्वजनिक शांततेचा भंग दिसतो. पण जरांगेंनी सगळ्यांना शिव्या दिल्या. मग आता असे ट्रेंड पडतंय का महाराष्ट्रामध्ये की सार्वजनिक जो समाजाचा नेता आहे त्यांनी शिव्या द्यायच्या घाणघाण, मुख्यमंत्र्याला द्यायच्या, मंत्र्यांना द्यायच्या, सरकारला द्यायच्या. पण मंगेशजी, असं वाटतं का मग सरकारचं शिष्टमंडळ जरांगेंच्या आज भेटीला आलंय, याचा अर्थ सरकार दबावाखाली येतंय? अहो 100%. शिव्या खाऊन, शिव्या ऐकून दबावाखाली येते. आम्हाला पण असं वाटतंय, जरांगेचे सगळे व्हिडिओ आम्ही डाउनलोड करतो. जरांगे सारख्या किंवा त्याच्यापेक्षा पुढच्या जरा शिव्या द्यायला आम्ही शिकतो, म्हणजे आमच्याकडे पण येतील. आमच्या 16 मुलांनी आत्महत्या केल्यात, त्यांना तरी काहीतरी मिळेल. त्याच्यानंतर ओबीसीचे अनेक प्रश्न आहेत, शिष्यवृत्तीचे, ते होईल. ही बोगस प्रमाणपत्रांनी घुसखोरी झाली, त्याच्या या पडताळण्यात जरांगे, म्हणजे आता जरांगे जज आणि कोर्ट झालेला आहे. म्हणजे महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठी अथॉरिटी मुख्यमंत्र्यांपेक्षा जरांगे झालेला आहे. की कोर्टाच्या पेक्षा पण, कोर्टाच्या निर्णय पण तुम्ही पडताळण्या परत करा, हा जरांगे म्हणतोय. जे गॅजेट अस्तित्वात नाहीत, आम्हाला या सरकारच्या प्रतिनिधींना विचारायचे, तुम्ही जरांगेकडे चाललेत ना, तर ते जी कोणती तो 3 गॅजेट सांगतोय ना, सातारा, पुणे, त्र्यंबकेश्वर, ते गॅजेटचा आम्हाला फोटो नाही तर एकदा व्हिडिओ तरी येऊन द्या समोर महाराष्ट्राच्या. बाबा हे गॅजेट नक्की आहे, काळं गोरं कसलं आहे, काय, किती मोठं आहे, 1 फुटाचं, 2 फुटाचं, किती पानांचं आहे, ते तरी समजून द्या. एवढं जरांगेच्या पाय घड्या घालायच्या म्हणजे जरांगेला कोणतरी चालवतंय, कोणतरी कोणाच्या तरी विरोधात वापरतंय. पण याला अजेंडा हा ओबीसीच्या आरक्षणात घुसखोरी. ओबीसीच्या आरक्षणामध्ये घुसखोरी करायचं असं म्हणताय तुम्ही, पण ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठीची जी मागणी होती ती मान्य होऊ शकते का मग या एकंदरीत या सगळ्यावरून? काय वाटतं? ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता एससी ऍक्ट 2000 आता 21चा दिलेला आहे, तो अजून अबाधित आहे. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता केंद्र सरकारने दुरुस्ती केलेली 193 ईडब्ल्यूएस इकॉनॉमिकल विकर सेक्शनचं आरक्षण आलंय, ते 10% अबाधित आहे. त्यामुळं वेगळं आरक्षण दिलेलं आहे. नेतागिरी आणि त्या माध्यमातून ओबीसी मराठा वाद लावणे, ध्रुवीकरण करणे आणि त्यामध्ये तुमचे राजकीय गोल साध्य करणे, हे सगळं चालू आहे. पण त्यात भराडला जातोय हा सर्वसामान्य ओबीसी. नक्कीच. धन्यवाद मंगेशजी तुम्ही दिलेल्या या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल. त्यामुळे आपण बघतोय की सरकारचं शिष्टमंडळ सध्या जरांगे पाटलांच्या भेटीला आलंय. काही दाखले जरांगे पाटील शिष्टमंडळासमोर देत आहेत, काही कागदपत्र त्यांच्या हातामध्ये आपल्याला दिसत आहेत. प्रसाद लाड आहे, शंभूराज देसाई आहेत, राधाकृष्ण विखे पाटील आहेत आणि उदय सामंत सुद्धा या